नमस्कार मंडळी. तर आता सकाळची वेळ आहे. सकाळची वाजले 10:30 ते 11:15. तर ऋतुजा गेली आहे खाली होळी खेळायला आणि मी आणि ते तर नाही गेलो. आम्हाला दोघांना नाही आवडत. रात्रीचीच होळीला जातो तर पूर्ण खराब एकदम माखून येतो, तर मग परत सकाळी जायचं मन नाही करत. आणि आपला मेन म्हणजे असतो जेवणाचा राडा खूप. आज होळीचा सण करायला लागतो, त्याच्यामुळे मग मी खाली नाही जात. तर मग मी आता वडे बनवते. चिकन मटन वगैरे तर मी बनवला. मटन आणला होता, चिकन आणला होता, ते मी घातले. आता वडे बनवून घेते पटकन. संध्याकाळची वेळ आहे. काळोख 7:30 झाले आहेत. पाणी पाहिजे जा मटक्यात ना पी जा. तर ऋतुजाचे सकाळचे बुक वगैरे भरल्या ऋतुजाने बसली. आणि आज कालच तिने पूर्ण अभ्यास वगैरे करून टाकला. तिला माहिती होतं आज मला अभ्यास करायला वेळ नाही मिळणार, आज मला खेळायचं आहे. तर दुपारी आली, आंघोळ्या वगैरे केले आणि जेवल्याने आम्ही सगळी झोपलो. तर आता संध्याकाळी ऋतुजाच्या पप्पाने चहा वगैरे बनवला. चहा पियालो, कपड्यांच्या घड्या केल्या, झाडू वगैरे काढले. आता जेवण नाही करणार, नंतर गरम गरम थोडेसे वडे आणि भात बनवेल. अजून तर टाईम आहे, डायरेक्ट 9 वाजताच करेल. कंटाळा आला आहे. काल होती ॲनिव्हर्सरी, पण काल आम्ही काही केक वगैरे कटिंग नाही केला. तर आज ऋतुजाचे फ्रेंड आहे, म्हणजे आमच्या सोसायटीमध्येच ताई आहेत, त्या केक बनवतात, दुसऱ्या माल्यावरती राहतात. तर त्यांच्याकडे आम्ही काल केकची ऑर्डर दिली आहे. तर आता केक बनवलं आहे त्याने. त्या बोलल्या मी केक आणते, बनवलं आहे, पाठवून देते म्हणून. म्हटलं ठीक आहे. आम्ही मोठं सेलिब्रेशन वगैरे करत नाही. माझ्या ऋतुजाच्या पप्पांना हे सगळं आवडत नाही, सेलिब्रेशन वगैरे. आम्ही कधी बड्डे असो काय असो आमचा घरातल्या घरातच करतो आणि कोणालाच नाही बोलत. ते पण आमच्या खुशीसाठी करतात, नाही तर त्यांना तर बिलकुल पण नाही आवडत की केक आणा आणि नवीन कपडे घाला आणि अजून असं काय सेलिब्रेशन करा त्यांना नाही आवडत. पण ते करतात आमच्यामुळे. बघूया आता, आम्ही 3 जणच कट करणार आहोत, कोणाला नाही बोलवणार. प्रणया आहे आणि ऋतुजा बाहेर खेळत होत्या. आज ऋतू दिदी खूप खेळली आहे ना तुमच्यामध्ये. आज ऋतू दिदीने आज कालच फ्री झाली अभ्यास करून, हुशार झाले. काका ऋतुजाचे गेले गावाला दोघे पण ना. मम्मी आता मी ह्याचा काय करू? आता काय करायचं? तो परत आणलास काय? टीचरने बघितलंच नाही, कोपऱ्यात पडलेला होता. दाखवलंच नाही, परत घेऊन जाऊ द्या मग दाखवायला. बनवायला सांगितलं ना एवढं आणि दिलेला मॅथ्स एवढं बनवलं आणि आता टीचर नाही बोलले. बघाय काय बघितलंच नाही. मॅमला बोलवलेलं त्या सरांनी. मॅमने एकीच बघितलं तरी का? एकीच बघितलं. मग उद्या घेऊन जा परत सोबत. नाही आता नाही. अच्छा नाही घेऊन जा. सगळ्यांना दिलं, सगळ्यांचं घेतलेलं बनवायला. सगळ्यांनी दिलं. आता काय करू? टीचर बोलली आम्हाला की तुमच्या स्टडी रूम मध्ये चिपका. आता आमच्या इथं स्टडी रूमच नाही, काय करणार? मग आपल्या इथं ठेवू आपण, कुठेतरी लावू द्या. तिथं लावायचं आपण. अशी धरून उभी राहा. आता फोल्ड करा तिकडून थोडंसं गोल. चला भेटूया थोड्याच वेळानंतर. तुझे पप्पा गेलेत बाहेर मार्केटला काय नाही काय आणायला. तर आता मम्मी सजावट करते, ते मी तुम्हाला दाखवते. इथे बसली मम्मी. हे बघा मम्मी सजावट करते हार्ट शेपचं. ते आमच्या पप्पाला पसंत नाही. आमच्या पप्पा आमच्यासाठी फक्त आपलं करतंय म्हणून करते. मम्मीने अशी डेकोरेशन केलेली आहे. खूप सुंदर वाटतंय. हे बघा माझं कॅन्डल किती क्यूट आहे.
आणि ह्याच्या आतमध्ये ना काहीतरी आहे, शंख आहे, शंख. आणि हे असली तर शंख आहे. इथे सिम्पलचा ड्रेस घातला आहे मी. आणि ऋतुजाच्या पप्पाने पण ड्रेस आणला होता, पण तो ऑल्टरेशन नाही, त्याच्यामुळे मग मी हा ड्रेस घातला आहे. तर कसं वाटतं नक्की सांगा मला. आणि तुम्हाला दाखवते ऋतुजाची काय तयारी आहे ती. तर इकडे बघा, हा केक बनवला आहे. तुम्हाला कधी बनवायचा असला तर सांगा. केक बघा किती छान बनवलेला आहे, मस्त एकदम. ऋतुजा घेऊन येते. कुठे जायचं म्हणजे मम्मी पप्पा बसलेले आहेत आणि मी पण बसते आता. गाणं टाकणार आहे हॅपी अॅनिव्हर्सरी टू मम्मी डॅडी. त्याच्यापेक्षा हे भरवा ना. खूप छान बनवलं केक. का आमचं सेलिब्रेशन असंच असतो. आम्ही कोणाला बोलवत नाही, काही नाही. आमचा प्लॅन होता हॉटेलला जायचा, पण आम्ही कॅन्सल केला. तुझ्या पप्पांना म्हणले हॉटेलला नाही जायचं, घरातच राहूया. सकाळी एवढं बनवले सगळं, ते असं जेवण काय वाया घालवायचं म्हणून आम्ही मग असंच घरातच. ओके. ते तुम्हाला एकदा मी केक दाखवते. ते बघा बसले दोन जण कशी केक खायचं. हा तुझे काय तर आमचं आता सेलिब्रेशन वगैरे झालं आहे. माहिती नाही कॅमेरामध्ये ना जरा काहीतरी. तर केक वगैरे कापून झालं आहे. तर आता हे सगळे जे आहे, जेवढं फुलं वगैरे घातले सगळी, ती सगळी उचलते आता मी. लाव सगळी उचलते आता बेटा. मम्मी मी हा झालो आता थोडी तुझं बर्थडे सॉन्ग. अरे बापरे, मगापासून आठवण केलीस. तर इकडे बघा, इकडे बघा ऋतुजाचं काय चाललंय. आता कॅन्डल आणलं होतं आणि तेव्हा पेटवलं नाही, आणि आता पेटवते ती छोटूशी. हॅपी अॅनिव्हर्सरी. छोटूशी बघा किती क्यूट आणलेली, पण आम्ही कॅन्डल लावलीच नाही पहिली गोष्ट. काचेची आहे, माझी काचेची नर्वस झाली. काचेची आहे. हात भाजेल माझा. छोटी मुलगी आहे तू. एवढं खटापट करा 5 मिनिटासाठी, त्याच्यामुळे आम्ही हे काहीच असं करत नाही. आपलं सिंपल केक काटायचं,
कट करायचं झालं. हे घे ना, याच्यातलं घे ना सोनू, ते नको ना खराब करू, चांगलं आहे ना फुल. बस बस बस. दाखव बघा ऋतुजा काय करते म्हणून दाखवते बघा. कट. तर आता वाजल्यात सकाळचे 12 आणि सकाळी ऋतुजा स्कूलला नाही गेली आहे, मीच नाही घालवली आहे. म्हणजे ऋतुजाची तर तयारी झाली होती जायची, पण मीच उठले. 2 दिवस ना आम्ही काय केलं, AC लावली. आणि मला ACचं कसं आहे, 1 ते 2 तास मी ACमध्ये मला सण होतं. जास्त AC जर राहिली ना चालू की मला लगेच सर्दी तापासारखं होतं. तर रात्री AC राहिली आमची 5:30 वाजेपर्यंत चालू. झोप लागली, आम्ही 1 वाजेपर्यंत जागे होतो आणि झोपले ते 5:30 वाजता. डायरेक्ट माझा अलार्म वाजला 5:30चा. तेव्हा जाग आली, इतकी मी गारटली होती आणि मग मला ते ताप आल्यासारखं झालं एकदम. माझं हात वगैरे पूर्ण अंग वगैरे असं माझं कापायला लागलं. तर ऋतुजाच्या पप्पाला बोलले, आयाला मला उठायलाच नाही होत. ऋतुजाचे पप्पा बडबड करायला लागले, नको तिला सोडू, राहू दे, तू पण आराम कर, ऋतुजाला पण आराम करू दे. आणि मग ऋतुजाला बोलले, तू झोप, नको उठूस. आणि मग मी पण झोपले. 7:30 वाजता त्यांना उठून टिफिन बनवला, ते गेले. आणि मग थोडे वेळ बसले, थोडी वेळ परत 1-अर्धा तास थोडंसं आराम केला. आणि मग कपडे वगैरे सगळं काम वगैरे सगळे आवरले. आज माझं 11:30ला सगळं काम आवरलं. ऋतुजा उठायच्या आधी मी सगळे कपडे आंघोळ सगळं करून घेतलं. आणि आता ऋतुजाचं अजून चपाती, ऋतुजाने काहीच नाही खाल्ला. ऋतुजा बोलते, मम्मी आज मला काय नको, ते केक खायला कसं आले. असा केकचा घोटाळा करून टाकले. दाखवते तर मग तुम्हाला इकडे. हे काय खायची पद्धत, घोटाळा. आणि आता परत बोलते तिला इतका केक आवडला, तर बोलते हां, ज्या काकीने केक बनवला ना त्या काकीला बोलते आता मी परत, मम्मी मी दुसरा केक बनवायचा. तिला ना जास्ती करून केक स्लाईसचे ते रवा केक वगैरे जे असतात ना ते केक तिला लय सिम्पलवाले आवडतात. ती मला किती दिवस बोलत होती, मला ब्राउनीज तरी केक मागव, ब्राउनी नाही तर मग कोणता तो सिम्पलवाला ना. मी आता तिला संध्याकाळी दीदीच्या मम्मीला सांगते, जिया दीदीच्या मम्मीला खाल्लेला, खूप आवडला. हां, तर ते केकची ऑर्डर द्यायची तिच्यासाठी. आणि म्हणजे आता कसं आपण गावाला गेलो आणि भूक लागली तर खाऊ शकतो गाडीमध्ये वगैरे. आणि आम्हाला केक तर खूपच आवडला. ऋतुजाच्या पप्पांना पहिल्यांदा असा केक आवडला. कधीच आम्ही केक वगैरे आम्ही जास्तीत राहणार. केक एवढं भारी बनवलं होतं ना ताई, खरंच तुला खूपच मनापासून थँक्यू. एवढा भारी होतं ना केक, खरंच. आम्ही ऋतुजाचे पप्पा फर्स्ट टाईम बोलतात, एवढा केक मी कधीच असा खाल्ला पण नव्हता आणि एवढा बनवलेलाच भारी. आम्हाला डिझाईन तर खूपच आवडली आणि एकदम सॉफ्ट होता. मस्त एकदम फ्रेश केक. आणि जास्ती प्राईस पण नाही. कोणाला जर बनवायचं असलं, जर माझ्याजवळ कोणी पण तुम्ही माझे फ्रेंड्स असलात तर मला सांगा तुम्ही, मी त्यांना सांगेल. आणि तुमच्याकडे मस्त केक होता. आता ऋतुजाची प्लॅनिंग चालली आहे, माझा बड्डे येतोय ना, माझ्या बड्डेसाठी आता कोणता पाहिजे तो ते आता सिलेक्ट करून ठेवणार आहे. ती म्हणते घराचा पाहिजे मला. मग मी काकीना सांगेल फोटो पाठवून बनवायला. आणि तो एक फोडायचा केक, तो काकांच्या. हिचा बड्डेच नाही ह्या वर्षी, तर आम्ही बघितलं कॅलेंडरमध्ये तिची तारीखच नाही बड्डेची, आणि बड्डे नाही, पण ती ऐकतच नाही. पण ते एप्रिल महिना आला की मी बड्डे करणार. तर पप्पा पण बोलला रात्री, अरे मम्मी, प्रसाद काका, मनीष काकाने पण प्रसाद काका पण बोलले, अगं ऋतू तुझा ह्या वर्षी बड्डे नाही आहे. माझा बड्डे नसला ना तरी काकांचा बड्डे तर आहे, तो मी त्याच्या काकांची तारीख पण नाही आहे. काकांचा बड्डे ह्याच महिन्यामध्ये गेला, काकांना पण नाही माहिती. काकांना बड्डेचं तारीख नाही माहिती म्हणून काका एप्रिलमध्ये करतात. मला मनीष काका बोलले. तर आजचा आमचा हा छोटासा एप्रिलमध्ये माझी तारीख नाही ना, आजच बर्थडे करू, चल केक मागव. आजच लगेच चल आजच. आता बोलू नको झाडावरती पैसे उठतात काय. माझ्याकडे ते आधीच 2 झाड आहेत, त्याच्यावरती पैसे उठतात. कुठे आहेत, कुंडीत मध्ये आहेत काय? नाही, तिथं एक गल्ला आहे आणि इकडे एक गल्ला आहे. गल्ला आहे तर काय करू, त्या गल्ल्यामध्ये किती निघणार आहेत? 50-60 हजार निघणार आहेत. 1 लाख रुपये. हा, 1 लाख रुपये. मी माझ्यासाठी एक गाडी घेणार. अच्छा, काय? थार. तुझ्याला एकच आहे थार, बस. पाहिजे तुला? मी ना बघितलंय खूप, माझ्या सगळ्या फ्रेंडने गाडी घेतली, सगळ्या. कार्तिकने घेतली, नंतर मग काव्याने घेतली आहे, मग नंतर आता माझी बहीण मधली एक फ्रेंड आहे, तिच्या पप्पानी पण तिला घेतली. म्हणजे ती माहितीये का, एकदाच बोलली, पप्पा गावाला जायला खूप हे होतं ना, आपण त्याला कार
घेऊ एक. ते हुशार पण तेवढेच आहेत म्हणून त्यांच्या पप्पाने एका मिनिटात घेतली. तू कुठे हुशार आहेत? म्हणूनच बोलतेस. बरोबर बोलणार आहे. तू हुशार हो, खूप हुशार हो. अभ्यास करून दाखव. पप्पाला सांगते तुला पण कार घेऊन द्यायला. पप्पा घेणारच नाही बाबा, घरी पप्पा पैसेच घेणार नाही. नाही, तू शिक पहिली. काय नाही, ठीक आहे. चला मंडळी, आता दुपारची वेळ झाली आहे. रात्री काही शूट करायला मिळालंच नाही. काय नाही, काहीतरी आमचं नुसतं गडबडच चालू असते. एवढं उशीर झालं तर मग आम्ही रात्री शूटच नाही केलं. तर आता हे आमचा छोटासा एक बड्डेचा, आणि ते पण आमच्या ऋतुजाने व्हिडिओ बनवलेत ना, एक पण व्हिडिओ नाही बरोबर बनवला. अशी का बोलते? ऋतुजाला फोटो नाहीत काढायला, व्हिडिओ नाहीत. ऋतुजाला एक पण व्हिडिओ नाही. पूर्ण व्हिडिओची वाट लावून टाकले, फोटोची वाट लावून टाकले. मग बाय 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 बाय. बाय बाय.